बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे जागतिक स्तरावरील बौद्धांचे प्रेरणास्थळ आहे। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कित्येक दशकापासून सुरू आहे। तरीही बिहार राज्य सरकार बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करण्याच्या मानसिकतेमध्ये नसून बौद्धांसोबत हा खूप मोठा धोका आहे। भारत एक लोकशाही प्रधान देश असून प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे। ज्याप्रमाणे इतर हिंदूंचे, मुस्लिमांचे, शीख, ख्रिश्चन, जैन यांचे धार्मिक स्थळ स्वतःच्या ताब्यात आहेत, परंतु बौद्धांचे जागतिक स्तरावरील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसून प्रस्थापित ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने यांनी केली। आज बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्याकरिता आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहे। आमची मागणी आहे की बिहारमधील जे महाबोधी महाविहार हे जे बुद्धविहार त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी बुद्धविहार असताना गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण कारभार हा तेथील जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांकडे आहे आणि हा जो 1949चा जो कायदा आहे तर तो कायदा रद्द करून सदर बौद्धविहार हे तेथील सर्व भिक्खूंना हे करण्यात यावे आणि संपूर्ण कारभार हा भिक्खू संघाकडे देण्यात यावा। आपण पाहतो आहे की कुठलाही मस्जिद असो, मंदिर असो, कुठलाही चर्च असो तर तो जो समूह आहे तर तो संपूर्ण कारभार त्या समूहाकडे असतो, परंतु हे एकमेव असं बौद्धविहार आहे की जिथे सर्वांच्या बुद्धिस्टांच्या भावना त्याच्याशी सर्वांशी जुळलेल्या आहे आणि ते विहार त्या समूहाकडे न देता तिथलं जे काही सरकार आहे राज्य सरकार बिहारचं तर त्यांनी 1949च्या कायद्यान्वये हे तेथील जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्याकडे सर्व सोपवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व त्या ठिकाणी कारभार चालतो आहे। संपूर्ण जे काही तेथे करायचं असलं तर सर्व परवानगी त्यांच्याकडून त्या ठिकाणी घ्यावी लागते, म्हणजे बौद्धविहार आमचं आणि परवानगी त्यांना मागावी म्हणजे हे काही शक्य नाही। त्यामुळं संपूर्ण भारतामधील हा जो बौद्ध समाज आहे, हा जो समूह आहे हा या ठिकाणी सर्व एकवटलेला आहे आणि आमची त्या राज्य सरकारला मागणी आहे की हा जो कायदा आहे 1949चा हा रद्द करावा आणि सदर बौद्धविहार हे बुद्धगया अनुयायांकडे आपण द्यावं आणि संपूर्ण कारभार हा भिक्षू संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालावा, अन्यथा संपूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीने छेडण्यात येईल आणि याचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा संपूर्ण इतर राष्ट्रामध्ये सुद्धा येईल आणि म्हणून आमची या अमरावती जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आमची मागणी आहे की सदर हा जो 1949चा कायदा हा राज्य सरकारने रद्द करावा आणि केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये दखल घ्यावी आणि हे जे महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धविहार भिक्षू संघाकडे आणि बौद्ध अनुयायांकडे हे सोपवण्यात यावं, अन्यथा बहुजन समाज पार्टी संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन छेडेल, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे।